भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये एकूण 25 उमेदवारांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत। भाजपचे आतापर्यंत एकूण 146 उमेदवार हे घोषित करण्यात आलेत। तर मोर्शीमधून उमेश यावलकर यांना तिकीट देण्यात आलंय, तर वर्सोव्यातून पुन्हा एकदा भारती लवेकर यांना संधी देण्यात आली आहे। तर आष्टीमधून सुरेश धस यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय, तर माळशिरसमधून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौशिक मॅडम आपल्या सोबत आहेत। सरिता मॅम, ही भाजपची तिसरी यादीचं नेमकं वैशिष्ट्य काय आणि ही यादी नेमकं काय सांगते? खरं तर सिद्धेश, यात 25 नावं आहेत आणि ही 25ही नावं पाहिली तर अत्यंत इंटरेस्टिंग नाव आहे। म्हणजे 2 पानांची यादी खरं तर ह्याला म्हणता येईल आणि पहिलं पान माझ्या समोर जे आहे ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे। त्यात जर पहिलं बघितलं मूर्तिजापूर, तर तिथं विद्यमान जे आमदार आहेत हरीश पिंपळे त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे। पण तरीही हरीश पिंपळे ह्यासाठी इंटरेस्टिंग आहे की आत्तापर्यंत नाव आलं नाही, त्यामुळे त्यांचं नाव कापल्या गेलं अशी भीती तिथे वाटत होती आणि हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते तिथे भाजपाचे राजीनामा देत होते। रवी राठी म्हणून जे राष्ट्रवादीतून नुकतेच आले होते त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, पण शेवटी हा जो भाजपा कार्यकर्त्यांचा जो दबाव होता त्याला कुठंतरी पक्ष झुकलं का की हरीश पिंपळेंनाच देणार होतं हे सांगता येत नाही, पण आत्ता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधनं प्रकाश डहाकेंच्या पत्नी आल्या भाजपामध्ये, सई प्रकाश डहाके माजी आमदार राहिलेले आहेत प्रकाश डहाके, आणि भाजपानं कारंजामधून त्यांना उमेदवारी दिली आहे। अगदी एक दिवस आधीच आपल्याला माहिती आहे की याच कारंजामध्ये राजेंद्र पाटणी यांचे पुत्र गायक हे गेले होते राष्ट्रवादीमध्ये, त्यामुळे आता ही इन अ वे अदलाबदली झालेली आहे उमेदवारांची दोन्ही पक्षांमध्ये आणि हा सामना सुद्धा आपल्याला दिसतोय। जसं तू सांगितलंस तसं मोर्शीमधनं उमेश आत्माराम यावलकर हे दिसतात आहेत, पण मोर्शी वरुड अत्यंत इंटरेस्टिंग राहणार आहे। ही राज्यातली पहिली अशी जागा असणार आहे की जिथे आपल्याला एक फ्रेंडली फाईट पाहायला मिळू शकते, कारण अजितदादांकडनं देवेंद्र भुयार यांना सुद्धा बी फॉर्म मिळाला आहे असं कळतंय। त्यामुळे इथे भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना इथे होऊ शकतो। देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे हे सुद्धा आता मैदानात उतरले। याआधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या स्टाफमध्ये आपल्याला माहिती आहे आमदारकीसाठी लढलेले होते, पण सुमित वानखेडे यांना आर्वीतून मिळालेली आहे। चरणसिंग ठाकूर यांना काटोलची मतदारसंघातनं उमेदवारी दिलेली आहे। अनिल देशमुख यांनी आपली उमेदवारी आपल्या मुलाला देऊन टाकली आहे सलील देशमुख, आणि त्यामुळे तिथे हा सामना रंगणार आहे। या आधी एका निवडणुकीमध्ये चरणसिंग ठाकूर हे अनिल देशमुखांच्या समोर ही लढत हारले, पण तरीही नितीन गडकरी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चरणसिंग ठाकूर यांना इथनं उमेदवारी देण्यात आली आहे। सुनील केदार हे निवडणूक लढू शकत नाही, पण त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांनी सावनेरमधनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या विरोधात आशिष देशमुख हे लढणार आहे। आशिष देशमुख आपल्या चुलत भावाच्या विरोधात लढतात की सावनेरमधनं लढतात हा एक तिढा होता, तो आज स्पष्ट झालेला आहे। आशिष देशमुख हे अनुजा केदार यांच्या विरोधात लढणार आहे। याआधी सुद्धा आशिष देशमुख सुनील केदारांच्या विरोधात लढून चुकलेत, मात्र ते त्या खेपेला हारलेत। नागपूर मध्य ज्यासाठी आज अनीस अहमद सुद्धा वंचितमधनं उभं राहणार आहेत। काँग्रेसचे नेते आजच वंचितमध्ये त्यांनी प्रवेश केला। तिथनं विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे प्रवीण दटके, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे परत एकदा। हा खरं तर हलबा बहुल मतदार संघ आहे। इथं विद्यमान आमदार भाजपचे आहेत, मात्र विकास कुंभारे त्यांचा पत्ता कट करून प्रवीण दटके यांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुधाकर कोहळे हे विकास ठाकरेच्या विरोधात राहणार नागपूर पश्चिममधून, तर मिलिंद माने जे आधी आमदार राहिले पण 2019 मध्ये नितीन राऊत समोर ज्यांना हार पत्करावी लागली त्यांना नागपूर उत्तर देण्यात आलंय। या पलीकडे बघितलं तर नाना पटोलेंच्या विरोधात सुद्धा उमेदवार भाजपानं दिलाय। कार्यकर्ते राहिलेले आहेत अविनाश ब्राह्मणकर, तर भारती लवेकरांबद्दल तू सांगितलंस तसंच अजून एक इंटरेस्टिंग नाव म्हणजे डॉक्टर अर्चना शैलेश पाटील चाकूरकर लातूर शहरातून दिलेलं आहे। हे सुद्धा अपेक्षितच होतं। राम सातपुते आहे माळशिरसमधनं। अशा पद्धतीनं या 25 नावांची यादी आहे, मात्र अत्यंत इंटरेस्टिंग अशी यादी आहे आणि ह्यात पहिली फ्रेंडली फाईट ही घोषित झालेली आहे वरुड मोर्शीची। सिद्धेश।
नक्की सरिता मॅडम, त्यामुळे या निवडणुकीमध्ये वरुड मोर्शी या मतदारसंघाकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागून असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.